नमस्कार. लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. 40 लाख महिला अपात्र, यादीत नाव पहा. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी मोठ्या प्रमाणात होत आहे. या योजनेतून अपात्र महिलांचे नाव काढण्यात येणार आहे, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या अर्जांची चौकशी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 9 लाख महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेतून काढण्यात आले आहे आणि अजून देखील ही पडताळणी सुरू आहे. लाडकी बहीण योजनेतून जवळपास 40 लाख महिलांचे अर्ज अपात्र होण्याची देखील आता शक्यता आहे. संजय गांधी निराधार योजनेतून 2,30,000 महिला अपात्र करण्यात आल्या आहेत आणि 65 वर्षांहून अधिक वय असलेले 1,10,000 अर्ज अपात्र करण्यात आले आहे. आणि ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आणि नमो शेतकरी योजना लाभार्थी आणि स्वइच्छेने अर्ज मागे घेणाऱ्या अर्जांची संख्या 1,60,000 एवढी आहे. फेब्रुवारीमध्ये पडताळणी दरम्यान जवळपास 2 लाख अर्ज अपात्र करण्यात आले आहे. सरकारी कर्मचारी जवळपास 2 लाख एवढे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेचा यापुढे लाभ घेण्यासाठी सरकार नवीन नियम लागू करणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या बँक अकाउंटची KYC जीवन प्रमाणपत्र जोडणी बंधनकारक आहे. याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा पात्र महिलांनाच होईल, या प्रकारची माहिती देखील यावेळी सांगण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास अपात्र अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचलेले आहेत आणि जवळपास सरकारी खर्चामध्ये 30% कपात करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वात जास्त पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात घेतला आहे आणि सिंधुदुर्ग, गडचिरोली या ठिकाणी महिलांचे प्रमाण यावेळी खूपच कमी आहे. कोणत्या महिला होणार लाडकी बहीण योजनेतून अपात्र? लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 16 लाख महिलांच्या खात्यांमध्ये थेट पैसे जमा करण्यात आले आहे. मात्र भरलेला अर्ज आणि पैसे जमा झालेले बँक खाते यांच्या नावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत देखील आढळून येत आहे. अशा महिलांची जिल्हास्तरीय फेरतपासणी करण्यात येत असून अपात्र आढळल्यास त्यांना अपात्र करणार आहेत आणि ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेला लिंक नसेल त्या महिलांना या योजनेतून देखील लवकरच बाद केले जाणार आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.